Hi everyone, नमस्कार. I am Aarti and welcome back to my YouTube channel. तर इथून पुढे काही दिवस व्हिडिओ मराठीत असणार आहे कारण मी माझ्या गावी चालले म्हणजेच कोकणात गणपतीसाठी. आता सकाळचे वाजलेत 5:20 आणि आता आम्ही निघालो आहोत. आम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक खूप मिळणार आहे पण तरी बघू आपण कसं होतं. चला व्हिडिओ मध्ये सोबत राहा. बॅग्स आमच्या ऑलरेडी गेल्या आहेत गाडीत आणि आता बघू शकता अजूनही अंधार आहे. हे बघा तुला लावायला जमेल सगळं. चला निघू. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर आम्ही जाणार होतो खोपोली मार्गाने पण तिथे ट्रॅफिक असू शकते आणि तो मार्ग फार फिरून आहे म्हणून आम्ही मुंबई गोवा हायवेनी जातोय. आम्ही नुकतीच मुंबई गोवा हायवेला लागलोय आणि इतक्या जोरात पाऊस सुरू झालाय. थांबा मी तुम्हाला दाखवते. मला छान झोप लागली होती आणि आता मी थोडं CNG भरण्यासाठी थांबलोय. मी तुम्हाला इकडचं वातावरण दाखवते. खूप छान असं वातावरण झालंय. तर लोक सहसा गावावरून मुंबईत येताना फणस घेऊन येतात. आम्ही मुंबईतून गावी फणस घेऊन चाललोय. मग मी ह्याच्या मागची स्टोरी सांग जरा. मी पडली होती कुंडीमध्ये. अच्छा, म्हणजे कुंडीत बी पडली होती आमच्या, म्हणजे कुंडीत बी होती तर त्यामुळे ते झाड आलं आणि आता मी ते झाड आमच्या गावी लावणार आहे. आता आम्ही माणगावला पोहोचलोय. नागोठणेपर्यंत रस्ता चांगला होता, त्यापुढे थोडं कोलाडला रस्ता खराब झाला आणि आता आम्हाला माहिती आहे आता पुढे आम्हाला ट्रॅफिक लागणार आहे. थोडीफार तरी असणारच आहे कारण गणपती आहेत म्हटल्यावरती सगळेच निघालेत. तर बघूया. जर आम्ही खोपोली मार्गाने गेलो असतो तर या रस्त्याने बाहेर पडलो असतो. आता आम्ही लोणेरेला पोहोचलो आहोत आणि तिथे रस्ता तर खराब आहेच पण ट्रॅफिक सुद्धा आहे. तर बघूया पुढे आपल्याला ट्रॅफिक लागते का. आता आम्ही ऑलमोस्ट महाड पर्यंत आलोय. हवी तशी ट्रॅफिक नव्हती. लोणेरेला थोडीफार होती पण आता सांगता येत नाही पुढे असेल नसेल, नसली पाहिजे. तर आता आम्ही थांबलो आहोत एस फूड पार्क मध्ये. थोडं नाश्ता पाणी करूया आणि मग पुढे आपला प्रवास कंटिन्यू करूया. माझ्या मम्मीचा उपवास असल्यामुळे ती काही खाणार नाहीये. मी आणि दादाच आहोत जे खाणार आहे. तर आम्ही मिसळ ऑर्डर केली आहे. आम्ही फर्स्ट टाइम या ठिकाणी थांबलोय. बघूया आता कशी टेस्ट आहे. तर आम्ही महाड मध्ये नाश्ता करायला थांबलो होतो AS फूड पार्क मध्ये आणि आता नाश्ता झाला आहे. आता आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघतोय. आम्ही निघालो होतो सकाळी 5 वाजता, 5:30-5च्या दरम्यान आणि आता वाजले आहेत सकाळचे 9:30. तर बघू आता कधीपर्यंत पोहोचतो. आतापर्यंत तरी ट्रॅफिक हवी तशी नव्हती, ओके होती. बघूया आता पुढे.
तर आता आम्ही खेडमध्ये पोहोचलो आहोत आणि मी एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरली, ती म्हणजे माझं गाव कोणतं. तर एवढ्या वेळाच्या प्रवासात मी महत्वाचं जे होतं ते सांगायचं विसरले. तर माझं गाव आहे जिल्हा रत्नागिरी, तालुका संगमेश्वर आणि गाव आरवली. आणि हा जो रस्ता आहे तो परशुराम मंदिरासाठी जातोय इथून वरती. हा जो काही वॉटरफॉल आपल्याला दिसतोय तो आहे आपला सवतसडा वॉटरफॉल, जो आपल्याला परशुराम घाटातून दिसतो. आम्ही इथे सावर्ड्याच्या मार्केटमध्ये आहोत. भाजी घेण्यासाठी थांबलीये मम्मी आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो आहोत. एक 15 मिनिट्स मध्ये आम्ही घरी पोहोचून जाऊ. चला, भाज्या घेऊन झाल्यात, आता घरी जाऊया. तर आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि आम्हाला आल्या आल्या आमच्या मुख्य घराची आरतीही मिळाली. तर आम्हाला पोहोचायला ऑलमोस्ट 8-9 तास तर लागले. तर असेच काही मराठी ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.